विंचूर विठ्ठलवाडीचा शहीद जवान सदाशिव म्हसकर यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार संपन्न। भारतीय सैन्य दलातील जवान श्री सदाशिव अशोक म्हसकर वय 27 वर्ष, निफाड तालुक्यातील विठ्ठलवाडी विंचूर येथील जवान जम्मू काश्मीरमधील 118 मराठा बटालियनमध्ये लेह येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते। ते सुट्टी घेऊन आले असताना मित्रांसमवेत उज्जैन येथे देवदर्शनासाठी गेले होते। देवदर्शन आटोपून धुळेकडे परत येत असताना धुळे येथे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले। उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली। त्यांचे पार्थिव रुग्णवाहिकेतून विंचूर येथे आणण्यात आले। विंचूर येथे सैन्य दलाच्या रथातून सजवून विठ्ठलवाडी येथे त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले। या दरम्यान विंचूर बस स्थानकापासून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दोन्ही कडेला एका रांगेत उभे राहून भारत मातेच्या या सुपुत्राला सदाशिव म्हसकर यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी अर्पण करून त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले। शहीद जवान सदाशिव अशोक म्हसकर यांचे पार्थिव घरी येताच त्यांची पत्नी नीता सदाशिव म्हसकर, आई ताराबाई अशोक म्हसकर, भाऊ प्रवीण अशोक म्हसकर, मुलगी सान्वी सदाशिव म्हसकर, बहीण सविता प्रशांत जाधव, चुलते सोमनाथ देवराम म्हसकर यांनी हंबरडा फोडला। जवान सदाशिव म्हसकर यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनसागर उसळला होता। सैन्याच्या सजलेल्या रथातून सदाशिव यांच्या राहत्या घरापासून स्मशानभूमीपर्यंत शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी अमर रहे सदाशिव म्हसकर, अमर रहे भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, जब तक सूरज चांद सदाशिव तेरा नाम रहेगा, अशा घोषणा देऊन भारत मातेच्या वीर सुपुत्राला संध्याकाळी 7:30 वाजता अखेरचा निरोप देण्यात आला। जिल्हा सैनिक कार्यालयाचे अधिकारी जोगेश्वर कोहोडे, 118 मराठा बटालियनचे हवालदार विक्रम पाटील तसेच निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे, लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे साहेब, पोलीस उपनिरीक्षक पवन सुपनर, आप्पासाहेब खंडाळा, विंचूर ग्रामपंचायतीचे सरपंच श्री सचिन दरेकर, माजी पंचायत समिती सभापती शिवाप्पा सुराशे, छगनरावजी भुजबळ साहेब यांचे स्वीय सहाय्यक लोंढे साहेब यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। बंधू आकाश म्हसकर यांनी पार्थिवाला अग्नी दिला। यावेळी भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी सलामी देऊन मानवंदना दिली। यावेळी सदाशिव म्हसकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनसागर उसळला होता। स्टार न्यूजसाठी मुकुंद आव्हाडे, सारोळे थडी।